कुणाल सलामीची जोडी कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाडा संघाकडनं आणि समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत माझ्या सोबतीला योगेश पाटील आणि गुणलेखक आपण पाहतोय विकी. थँक्यू सर. नक्कीच आपण मित्रांनो या ठिकाणी उद्घाटनीय सामना पाहतोय. तर नक्कीच पंचांचा इशारा इथे मात्र गेम ऑन. सामना सुरू होते. प्रत्येकी 4 षटकांचा सामना इथे मात्र पाहायला मिळेल. पहिले षटक पॉवर प्लेचं असणार आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला 2 खेळाडू नक्कीच डीप मध्ये पाहायला मिळतील. सलामी जोडी खिलपट्टीवर किरण आणि कुणाल. खूपच छान या ठिकाणी क्रीडांगण मात्र सजवलेला आहे. नक्कीच खूप मजा येईल या स्पर्धेमध्ये, कारण ज्या प्रकारचं आयोजन इथे मात्र पाहायला मिळतं खरोखरच कौतुक करावं लागेल जयदुर्गा स्पोर्ट्स अतकुले संघाचं. त्याचप्रमाणे नरेश राऊत यांचं, कारण खूपच फार या ठिकाणी मात्र मेहनत घेतलेली आहे. लेट्स प्ले गेम ऑन. एस ओके. राट्या मोडतो विकेटने मात्र आपल्याला षटकाला सुरुवात करतो या स्पर्धेतील आणि या सामन्यातील पहिला चेंडू. खूपच छान डिलिव्हरी पाहायला मिळते या पहिलाच डॉट चेंडू आणि चांगल्या चेंडूने मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ऋतिक. सुरुवात गोड असेल कुठल्याही कार्याची तर नक्कीच अंत सुद्धा गोड होत असतो या. परंतु नक्कीच या सामन्याचा अंत कसा असेल नक्कीच येणाऱ्या 8 षटकांनंतर नक्कीच पाहायला मिळेल. ऋतिक पुन्हा एकदा उलटा चेंडू आहे, स्वीप करायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी हलक्यातने दिशा देतोय, शॉर्ट फाईलला बेट करतोय आणि आजच्या दिवसाच्या खेळाला या ठिकाणी सुरुवात करतोय चौकाराने फलंदाज कुणाल. आपण पाहिलं उजवीकडे शपल होत अतिशय सुरेख सुंदरजनक लहानचा फटका खेळला गेला आणि पहिला चौकार जयदुर्गा चषकातील साकारला जातोय कुणालकडनं. खूपच खराब चेंडूची लेंथ आपण पाहिली, कारण पॉवर प्लेचं षटक चालू आहे. शॉर्ट फाईलला खेळून आपण नक्कीच आपण 38 सर्कलमध्ये उभा केलेला आहे आणि तुम्ही जर त्या दिशेने चेंडूची जर फेकी करता तर मात्र फलंदाज योग्य ते नक्कीच तिथे मात्र फायदा होऊ शकतील. आणि तशाच प्रकारचा फटका कुणालकडनं आपण पाहिला. श्रीगणेश होत असताना या ठिकाणी कृष्णा 11 वारलेपाडा संघाची चौकाराने इथे मात्र सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न केला जातो या. परंतु नक्कीच कुठेतरी चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. खेळपट्टीमध्ये असं वाटते की थोडीशी स्लोअर विकेट पाहायला मिळते, कारण आतापर्यंत 3 चेंडू पण पाहिले, तिन्ही चेंडूमध्ये जास्त वेग पाहिला नाही. म्हणजे कुठेतरी फलंदाजी करत असताना थोडंसं फलंदाज या विकेटवर स्ट्रगल करतील. इथे मात्र ऑन साईडला पिकअप केला आहे. खाली क्षेत्र आहे, कोणताही क्षेत्र सज्ज नाही. चेंडू अतिशय वेगाने निघून जातो. डेप स्क्वेअर लेगच्या सीमेरेषेला धडक मारतो या. हा येतो याच्या दिवसातील दुसरा चौकार. नक्कीच योगेश, आपण जर पहिला तिसरा चेंडू अतिशय सुरेख होता, कुठेतरी चेंडूच्या वेगात बदल केला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चौथा जो चेंडू टाकण्यात आला या चेंडूला मात्र अचूक फलंदाजाने ओळखलं आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. मात्र त्याची जी काही भिंत आहे ती भेदण्यामध्ये यशस्वी ठरतोय कुणाल आणि दुसरा चौकार जोडतोय. 2 चौकारच्या जोडावरती आपण पाहतोय धावबलकाची धाव झळकत आहेत बिनबाद 8. पहिला चेंडू डॉट पाहिला आपल्याला, त्यानंतर चौकार पाहिला. अजूनही तिसरा चेंडू आपण जर पाहिला तर डॉट आलाय. चौथ्या चेंडूवर चौकार. हा चेंडू डॉट येईल का? म्हणजे आता पिनकोडच्या प्रमाणे इथे मात्र आपल्याला धाव फलक पाहायला मिळतोय. अजून एक चांगला काय समीकरण पाहतोय आपण गायकवाड सर. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवर चौकार आला तर दुसरा चेंडू चौकार आला होता. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडूवर आपण पाहिलं तर चौकार, 5वा चेंडू डॉट. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. या चेंडूवर चौकार येईल का? दिलस्कूप फटका खेळण्याचा प्रयत्न करतो या, परंतु नक्कीच चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही टायमिंग मात्र पाहायला मिळत नाही. पहिली अवंतर धाव इथे मात्र गोलंदाज ऋतिकने आपल्या स्पेलमध्ये खर्च केली. पंचांचा लेग बायचा इशारा आणि धावसंख्या आपण पाहू शकता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकही गडी न गमावता प्रथम फलंदाजी करतो या कृष्णा 11 वारलीपाडा संघ आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनबाद 9 धावा. निश्चितच अतिशय सुरेख अशा पद्धतीने पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. मात्र एकही नक्कीच आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने हे चित्र टिपले जात आहेत. GTCच्या माध्यमातून मित्रांनो स्पर्धा आपण नक्कीच कव्हरच करतोय. काय दृश्य आहे आणि त्यानंतर आपण हे व्यासपीठ पाहू शकता.
हे दृश्य पहा, ज्याप्रमाणे वर्तुळ असतो मित्रांनो गोलाकार, त्याचप्रमाणे हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. अपार मेहनत केलेली आहे हे क्रीडांगण या ठिकाणी राबवण्यासाठी. खूपच छान हे या ठिकाणी दृश्य व्ह्यू पाहायला मिळते. आणि आता मात्र जाऊया दुसऱ्या षटकाच्या दिशेने. स्वर्गीय मारुती शेठ भोईर यांना विनम्र अभिवादन करणारी ही स्पर्धा आपण अनुभवतो आहोत. तर भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय सन्माननीय स्वर्गीय मारुती शेठ भोईर यांना. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज विशालला नावाप्रमाणे मोठी कामगिरी करावी लागेल. अतिशय अशा सुरेख अशा पद्धतीनं स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. जयदुर्गा चषक 2020 पडघा टेनिस क्रिकेटचा नेहमीच प्रारंभ आणि शुभारंभ हा या स्पर्धेने होतोय. चिंचोली येथे पहिली स्पर्धा झाली. निश्चितपणे चिंचोली पडघा असोसिएशनला अटॅच झालेली आहे. मात्र आपण एकंदरीत पडघ्याचा परिसराचा विचार केला तर ही पहिली स्पर्धा म्हणावी लागेल, कारण आतकोली परिसर हा पडघ्याच्या परिसरामध्ये मोडला जातोय. आणि याच स्पर्धेने नेहमीच पडघा टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेला प्रारंभ आणि शुभारंभ होत आलेला आहे. आणि तो आरंभ आपण जयदुर्गा चषकाचा अनुभवतो आहोत. पहिलं षटक समाप्त झालेलं बेनबाद धावफलकावरती 9 धावा. विशाल गोलंदाजी सज्ज सामोरं जातोय फलंदाज कुणालनं आतापर्यंत 8 धावा वैयक्तिक आपल्या संघासाठी जोडल्यात आणि संघाची धावसंख्या बिनबाद 9. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र अतिशय सुंदर पद्धतीनं कव्हर करण्यामध्ये दोन्ही खेळाडू यशस्वी होत आहेत. कुठेतरी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकानं, मात्र सुरेख अशा पद्धतीने 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावाच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. बिनबाद 11. कुठेतरी एक संधी आली होती, या संधीचं मात्र सोनं करता आलं नाही फलंदाजाला आणि गोलंदाजाला. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र कुठेतरी स्वेर मारा पाहायला मिळतोय. पंचांकडनं नो बॉलचा इशारा येतोय आणि चेंडू जातोय डीप लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार. अशा पद्धतीने 5 धावा, म्हणजे या 5 धावाच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. बिनबाद 16 आणि कुठेतरी हा स्वेर मारा असा इशारा पंचांकडनं आलेला आहे. एक संधी असेल फलंदाज कुणालसाठी, कारण कुणालच्या वैयक्तिक जर आपण धावा पाहिल्या आतापर्यंत तर त्या वैयक्तिक धावा आहेत 14. निश्चितच 8 चेंडूला तो सामोरा गेला आणि 14 धावा त्यांनी जोडलेल्या आहेत. अशा पद्धतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 16. दरम्यान पुढचा चेंडू विशालचा. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. चेंडू येऊन पायावरती आदळला होता. कुठेतरी जोरदार पायचीचं अपील केलं गेलं होतं, मात्र 1 धाव मिळते आणि फ्री हिटचा तो चेंडू होता. त्यामुळे निश्चितपणे किती जरी जोरदार अपील केलं गेलं असतं योगेश, तरी सुद्धा पंचांकडून कोणत्याही प्रकारची दाद मिळाली नसती विशालला. एका धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावत झळकत आहेत 17. जयदुर्गा चषकाचा प्रारंभ आणि शुभारंभ झालेला आहे. उद्घाटनीय लढत, रोमहर्षक लढत आपण पाहतोय मीनाक्षी स्पोर्ट वर्सेस कृष्णा स्पोर्ट्स. पुढचा चेंडू निश्चितच चांगला चेंडू आणि तेवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय देखणा प्रहार होता. चेंडू डीप गलीच्या दिशेनं ढकलला गेला होता, मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज कुणाल धावबाद होऊन तंबूत परतोय. अतिशय मोठा मोहरा इथे धावबाद होऊन तंबूत परतलाय. अठरा धावा धावफलकावरती झळकल्या गेल्या आहेत योगेश. आणि आपण जर पाहतो आहोत ज्या पद्धतीनं धाव घेण्याचा प्रयत्न झाला, कुठेतरी आ बैल म्हणजे मार संकटात स्वतःला नेलेला आहे. कुठेही आपण जर पाहिलं तर सुरक्षितेची काळजी घेणं गरजेचं आहे. गजानन चंदे यांच्याकडनं शुभेच्छा आल्या कांदी संघासाठी. दरम्यान कुठेतरी चेंडूला आपटी दिली, चेंडूला चांगल्या पद्धतीची उसळी प्राप्त करून दिली, मात्र पंचांचा इशारा येतोय स्वेर चेंडू, वाईड चेंडू. या 1 धावेनं धाव फलकावरती धावा झळकतात 19. त्याचप्रमाणे तुम्ही एक बाउंड चेंडू जो टाकू शकता तो टाकून झालेला असा इशारा सुद्धा पंचांकडनं आलेला आहे. पंच शानू कुरेशी मॅन फ्रॉम मुंब्रा. अतिशय सुरेख अशा पद्धतीनं पंचांची कामगिरी, पंच गोकुळदास पाटील असतील, पंच शानू कुरेशी असतील, अतिशय दक्ष, ज्यांचं बारीक क्रिकेट खेळावरती लक्ष. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि सुरेख झेल टिपला जातोय. एका पाठोपाठ एक झटके फटके दिले जात आहेत कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाडा संघाला.
निश्चितपणे हे षटक आहे. आपण जर पाहिलं तर गोलंदाजा सुद्धा यशदायी ठरलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा बहाल झाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं आतापर्यंत धावा ज्या बहाल झालेल्या त्या 8. तर अशा पद्धतीनं मात्र एक धावबादच्या रूपामध्ये गडी बाद झाला. त्याच्यानंतर एक आपण जर पाहिलं तर एक गडी झेलचीच्या रूपामध्ये बाद झालेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच फुल टॉस चेंडू मात्र वाईड यॉर्करचा वापर केला होता. कुठेतरी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू धाडण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती आपण धावा पाहतोय. 21 धावा. अजूनही दुसरं षटक. निश्चितच धावगती जी 10 पेक्षा अधिक गेलेली आणि योगेश पाटील ज्या वेळेस 10 पेक्षा अधिक धावगती होते, एक चांगली धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या आपण म्हणू शकतोय. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, नक्कीच चेंडू जसा होता तशी दिशा देण्याचा प्रयत्न झाला आणि ज्या क्षेत्रात चेंडू धाडला गेला तिथे कुठेतरी क्षेत्ररक्षणात अनेक अडचण होते आणि आपल्याला तीच अडचण पाहायला मिळते. फंबलिंग झाली आणि चौकार मिळाला. चौकारच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकतायत. 25. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 25. तर एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघ पाहायला मिळतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्या तर नक्कीच ऋतिकने फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. परंतु या षटकाचा जर आपण विचार केला तर कुठेतरी महागडं षटक आपण म्हणू शकेल, कारण तब्बल दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 16 धावा या ठिकाणी विशालने खर्च केल्या. जवळपास 12.50च्या सरासरीने ते मात्र नक्कीच धावा जोडण्यामध्ये या ठिकाणी वारलीपाडा संघाला यश येतो. या मयूर दलवी ते मात्र तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय. ओव्हर द विकेट नाही, ते मात्र इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. या परंतु ताकद मात्र पूर्णपणे झोकली नाही. जोपर्यंत डीप लॉंग ऑफचा खेळाडू जाऊन नक्कीच इष्टाकोरच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू गॅदर करतोय, तोपर्यंत मात्र फक्त एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल पाहायला मिळतोय. किरण आणि कपिल आणि राजेश या 2 फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पावलांचा वापर, परंतु मात्र टायमिंग पाहायला मिळत नाही. मयूर अतिशय या जबरदस्त या ठिकाणी कामगिरी करतो. या MS ट्रॉफीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर MS कांदली संघाने चांगली कामगिरी केली होती, परंतु नक्कीच कुठेतरी ऐनवेळी मात्र या संघाकडून चूक पाहायला मिळाली आणि मात्र ती स्पर्धा मात्र गमवावी लागली. परत या स्पर्धेने मात्र आपण पाहिलं तर नक्कीच नवीन ध्येयाने, एक नवीन उद्देशाने मात्र नक्कीच हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. इथे मात्र स्लॉग स्वीप, खूपच छान फटका, गॅप फार आहे त्या ठिकाणी, प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षक आणि शेवटच्या क्षणाला मात्र आपण पाहिलं तर चेंडूचं दर्शन घडवलं जातं. या पंचांचा इशारा, चौकार. चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या प्रकारे पोहोचले होते, परंतु नक्कीच व्यवस्थित चेंडू गॅदर करता आला नाही. कुठेतरी हातातून चेंडू निसटला आणि त्याच वेळेला पाहतो की या कुठेतरी नशिबाच्या 4 धावा धावपलकावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. धावा कशा येतात हे महत्वाचं नाही, धावा येणं फार गरजेचं आहे प्रत्येक संघासाठी. इथे मात्र फुल टॉस चेंडू, मिस टाइम फटका, ताकद झुकली नाही. चेंडू बराच वेळा हवेत, परंतु कोणत्याही खेळाडूने मात्र चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न केला नाही. जोपर्यंत डीप लॉंगा पूर्ण खेळाडू होती तोपर्यंत मात्र 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. खूपच छान इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळते. ज्यावेळी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे त्यावेळी आपण पाहतो मोठे फटके फलंदाच्या बॅटमधनं, आणि त्यानंतर कुठेतरी आता मुंबईची लाईफलाईन लोकल कुठेतरी स्थिरावलेली आहे, परंतु या ठिकाणी लाईफलाईन चालू आहे क्रिकेटची, अर्थात सिंगल आणि डबल. इथे मात्र चेंडूला आपटी दिली जाते, परंतु पंच आमच्याकडे वळतायत कारण लाईन पाहावी लागेल, कारण लाईन चुकीची आहे. उजवीची सोडून मात्र चेंडू निघून जातोय. अवंतर धावसंख्येत भर धावसंख्या उंच भरारी घेत असताना या पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर नाणेफेकी हरल्यानंतर वारलीपाडा संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 34 धावा.
अतिशय वेगाने इथे मात्र चेंडू हाताळतो या मयूर आमच्या व्यासपीठाच्या कक्षाच्या टोकाकडे मात्र आपल्या षटकात सुरुवात करतोय आणि इथे मात्र एक लिगल डिलिव्हरी पाहायला मिळते या नक्कीच 1/4 ओव्हरचा सुद्धा इशारा दिला जातोय. चांगली पंचगिरी पाहायला मिळते या चांगला निर्णय मित्रपणे पंच गोकुल सर यांच्या माध्यमातून कारण एका षटकामध्ये एका गोलंदाजाला एक बाउन्सर चेंडू हाताळण्याची संधी मिळत असते आणि त्या संधीचं मात्र इथे मयूर नक्कीच सोनं करतोय. आतापर्यंत नक्कीच आपण चांगला षटक म्हणू शकतो. पुन्हा एकदा चेंडूला आपली दिली होती कुठेतरी दुरून फटका खेळला जातो या परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा इथे मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षण चांगलं झालं होतं परंतु फेकी मात्र कुठेतरी चुकीची आणि या ठिकाणी फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. लागणारा तिसरा झटका कृष्णा 11 वारलीपाडा संघाला. बॅट्समन 1+1 एकूण 2 धावा या चेंडूवर पाहायला आपल्याला कारण एक नो बॉलच्या पद्धतीने आपल्याला एक धाव पाहायला आपल्याला एक धाव इथे मात्र हिट पाहूया फ्री चेंडूचा कशा रीतीने मात्र फायदा उचलेला फलंदाज धावसंख्या 36 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कृष्णा 11 मारलीपाडा संघ. परंतु इथे मात्र खूपच वेगवान चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र खूपच खराब कॉलिंग आपल्या यष्ट्या वाचू शकला नाही आणि आता मात्र लागणारा बॅक टू बॅक दुसरा झटका वारलीपाडी संघाला फलंदाज बाद. चांगला षटक इथे मात्र आपण मयूर दलिवचं पाहिलं कारण या ओव्हरमध्ये पाहिलं तर फक्त 7 धावा इथे मात्र खर्च केल्या. एक कमबॅक षटक पाहायला मिळालं आणि अशा रीतीने 3 षटकांचा आपण जर खेळ पाहिला तर 36 धावा 4 गडीच्या मोबदल्यामध्ये यानंतर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवशक्ती कोसिंबी विरुद्ध या चालू सामन्यातील विजेता संघ इथे मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच मी शिवशक्ती कोसिंबी संघाला विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे कारण ही मॅच झाल्यानंतर लगेच मित्रांनो तुमची मॅच इथे मात्र असेल. तर या स्लॉग षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल की या स्लॉग षटकामध्ये खूप मोठे फटके आपल्याला फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. तर नक्कीच आपण ऐकूया आमचे सहकारी समालोचक गणेश गायकवाड सर यांच्या मधुर वाणीतून. धन्यवाद योगेश. निश्चितपणे या ठिकाणी त्रिशूल ठाकरे आपलं स्वागत आहे. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख असा फटका प्रहार आपला पाहायला मिळतोय. कुठेतरी या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने चुकी घडते हाताला स्पर्श करत चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार.